नमस्कार. मी सिद्धार्थ गोदाम. न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत. 3 ते 4 दिवसाआधी मी एक बातमी केली होती. त्या बातमीमुळं अख्ख्या महाराष्ट्राला हादरा बसला. फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात अशी घटना घडू शकते का, असं लोकांच्या मनात विचार आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रेमविवाहातून एक हत्या झाली आणि त्या हत्येमुळं बऱ्याच गोष्टी आपल्याला विचार करण्यासारख्या निर्माण झाल्या. 2 कोवळ्या मुलामुलींनी जे वयाने लग्नाच्या मर्यादेत होते, कायद्यानुसार त्यांचं वय होतं, त्यांनी लग्न केलं. मात्र मुलीच्या घरच्या लोकांना ते पटलं नाही. मुलाच्या घरच्या लोकांना ते पटलं. त्यांनी दोघांचा स्वीकार केला. ते राहायला आले. मात्र मुलीच्या घरामध्ये या प्रेमविवाहाला विरोध होता वडिलांचा. त्यातून ही हत्या घडली. आता ही हत्या झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. यामध्ये दोषी असलेल्या आरोपींना पोलिसांनी अटकसुद्धा केली आणि या सगळ्या गोष्टी कायदेशीर पुढं व्यवस्थित चाललेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. अटक झाली. ही घटना काय होती हे सगळ्याला माहीत झालं. मात्र या घटनेमध्ये एक मुलीच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्या मुलीचं काय होणार आहे, त्या मुलीला काय वाटतं, त्या मुलीच्या भवितव्याचं काय, एकंदरीत या सगळ्या गोष्टींबद्दल बोलण्यासाठी माझ्यासोबत विद्या साळुंके आहे. हिचाच प्रेमविवाह झाला होता. ज्या तरुणाची हत्या झाली तिचा तो नवरा होता. एकंदरीतच आता ती सायन्स फर्स्ट इयरला शिकते. उच्च शिक्षण तिला घ्यायचं होतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हा इंटरव्ह्यू घेण्याच्या आधी मी तिला सांगितलं की आपल्याला व्यवस्थित बोलायचं, तुझी मानसिकता आहे का? तर ती बोलली हो सर, मला बोलायचं, व्यवस्थित बोलायचं. तर आपण तिच्याकडून काही गोष्टी समजून घेऊया. ताई, मला एक सांग की आता हे सगळं झालेलं आहे, तुझ्या मनात एक भीती निर्माण झालेलीच असेल सगळ्या गोष्टींची, परंतु समाजातली लोक असतील किंवा सगळे लोक तुझ्या पाठीशी उभी राहिलेले आहेत. तुला भीती वाटते? हो सर, भीतीचं वातावरण तर आहेच इथं, कारण की घराच्या बाहेर निघताना 100 वेळेस विचार करावा लागतोय की बाहेर निघलं तर काय होईल काय होईल, अशी भीती तर आहे मनामध्ये. त्याच्यामुळं थोडं वेगळं वाटतंय, घराच्या बाहेर पडू वाटत नाही. मनामध्ये भीती पडली की आता कसं होईल काय होईल पुढं. गुन्हेगार तर पकडले, पण आता थोडंफार असतंच ना की अरे आपण बाहेर पडलं तर असं होऊ शकतं आपल्यासोबत. त्याच्यामुळं घराबाहेर पण निघू वाटत नाही. तर तुला भीती वाटते तुझ्यावर पण हल्ला होऊ शकतो? हो, वाटते ना सर, वाटतंय मला पण तसं की बाहेर निघू नको, होईन आपल्या नवऱ्यावर असं झालंय तर आपल्यावर पण होऊ शकतं, असं अशी भीती आहे मनामध्ये माझ्या. असं मानसिक दडपण वगैरे असतं? कारण हे फक्त मी विचारू शकतो. त्याच्यातून तुझा अनुभव मी नाही समजू शकत, कारण तुझा नवरा गमावलेला आहे तो. हो सर, आहे मानसिक, पण तर आता खूप तुम्हाला सांगू नाही शकत. खूप अशी मनामध्ये भीती बसलेली आहे माझ्या की आता काय होईल, नंतर काय होईल, सगळ्या गोष्टीची भीती आहे आता मनामध्ये. खूप मनामध्ये असे प्रश्न चालले की पुढं जाऊन काय होईल, कसं होईल, घरच्यांचं कसं होईल, मनामध्ये विचार चालू आहे. सांगता येत नाही ना कोणाला, घरचे घाबरतील गड्या, काय विचार चालू आहे मनात. तुझी कुचंबनाच आहे ना की माझ्या मनात काय चाललंय हे कुणाला सांगू शकत नाही. तरी तुझे सासरचे लोक चांगले आहेत सगळे. हो. तुझी सासू असेल, तुझा दीर असेल, त्यांनी तुला धीर दिलेला? हो, त्यांनी खूप धीर दिलेला आहे. ते तर मला सांगताय की तू आमचा मुलगा आहे. ते त्यांच्या मुलाच्या रूपात मला बघते. त्याच्यामुळं मला थोडा धीर आला की नाही, आहे आपल्या पाठीमागं पण कोणी. सगळेजण सांगताय, कोणी काही म्हणलं तर आम्हाला सांग, आम्ही तुझ्यासोबत उभा आहे म्हणून. त्याच्यामुळं थोडं बरं वाटतंय की नाही, कोणीतरी सपोर्ट करतंय आपल्याला. तर तुझे मानसिकतेत कशी कुचंबना आहे की अटक झालेले आरोपी तुझे वडील आहेत, तुझे भाऊ आहेत आणि मयत झालेला तुझा नवरा आहे. हा फार मोठा आघात आहे ना. दोन्ही बाजूंनी तुला विचार करायचा. कसं शेवटी आरोपी जरी असले तरी ते तुझे वडीलच आहेत. हो सर, असं मधात फसल्यावानी झालं आहे, कारण की वडिलांनी पण जीव लावेल आणि नवऱ्यानी पण जीव लावेल. त्यामुळं असं झालं आहे, वडील एकीकडं आणि नवरा एकीकडं. पण शेवटी नवरा गेला ना सर. त्यांच्या घरच्यांची काय चुकी होती याच्यामध्ये? ते तर बिचारे, त्यांना असं वाटलं आपल्या मुलाचं लग्न झालं आता संसारांचा सुखी होईल, ते त्या दृष्टिकोनाने बघत होते. पण माझ्या वडिलांनी त्या दृष्टिकोनाने बघितलं नाही ना, की आता आता हिचं लग्न झालं आहे, संसार चांगला चालू आहे, हिला काही तकलीफ नाही आहे तिच्या घरापासून, हा विचार नाही केला ना माझ्या वडिलांनी. त्यांनी हा विचार केला असता ती घटना इथपर्यंत घडलीच नसती. परंतु तू बौद्ध समाजाची आहेस म्हणून तुझं लग्नसुद्धा बौद्ध समाजात करून दिलं होतं. म्हणजे तुझ्या सासरच्या लोकांनी मनाचा मोठेपणा दाखवला हो आहे. सर. तरी राग गेला नाही म्हणत? नाही, राग नाही गेला त्यांचा. राग गेला असता तर इथपर्यंत गोष्टी आल्याच नसत्या ना सर. सगळं म्हणजे चांगलंच चालू होतं आमचं, असं काही वाईट नाही. सगळी चांगलं चालू होतं. माझा नवरा पण मला इतकं खुशीत ठेवत होता ना की मी सांगू शकत नाही कोणाला. आमचं सगळं चांगलं चालू होतं. आणि बौद्ध समाजामध्ये झालं त्याबद्दल मला पण खूप चांगलं वाटलं की नाही गड्या, आपलं याच्यामध्ये पण झालेलं आहे म्हणून.
त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली ना त्याबाबत बघितलं तर. पण तसं बघायला गेलं तर अमित जो तुझा नवरा आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा मी माहिती काढली. तो भीम जयंतीमध्ये सगळ्यात पुढं असायचा. आत्ता नुकतीच रमाबाई जयंती झाली, त्यांनी अंगावर सगळं म्हणजे घेऊन साऊंड असेल, पताके लावून ही सगळी कामं केली. ते हो. तो जातीवाद त्याच्या मनात काही नाही नाही, ते तर सगळं म्हणजे त्यांनी पुढं होऊन करायची. सगळे मुलं अमित भाऊ म्हणून सगळ्या गोष्टी त्यांनी अंगावर घेतल्या होत्या. रमा जयंतीची पुरी तयारी त्यांनी एकट्याने केली होती. सगळे मुलं त्यांच्या हाताखाली होते, कारण ते बघत नव्हते कार्यक्रम एक काय दिवस रात्र, फक्त ते त्याच कामासाठीच पुढं होते सगळ्यामध्ये. पण मी गल्लीमध्येही फिरलो अनेक ठिकाणी इथं. असं जातीवादाचा विषय मला कुठे दिसत नाही. गल्ली सगळे एकोप्यानेच राहतात. हो सर, गल्लीत सगळे एकोप्यामध्येच राहते. सगळे सण साजरे करतात. कोणी असं बघत नाही का हे ते, काहीच नाही. सगळेजण सगळे सण साजरी करतात, सोबत एकत्र साजरी करतात. माझ्या नवऱ्याला तर खूप आवडत होतं भीम जयंती साजरी करायला. हे तर सगळ्यात पुढं राहायचे की नाही मी करतो म्हणून. सगळं हे सगळं अंगावर घेत होते. सगळी तयारी वगैरे सगळे हे करायचे. काय मानसिकता असेल बरं? तू आता फर्स्ट इयरपर्यंत शिकलेली, तू बोलू शकतील माझ्या प्रश्नावर की गल्लीमध्ये जातीवाद नाही, कुठं सगळे एकमेकांच्या सगळ्या जयंत्यांमध्ये एकमेकाची तरुण मुलं सगळे एकत्रित यायचे, आणि ह्या गल्लीचं नाव कधी जातीवादामध्ये आलेलं नाही. मी 20 वर्षापासून पत्रकारिता करतो, अगदी एकोप्यानं राहतो. काय वडिलांची मानसिकता असेल, त्यांना एवढा राग का आला असेल? सर, माझा साखरपुडा झाला होता दुसरीकडे, तर मग त्यांना असं वाटलं मी हिचा साखरपुडा दुसरीकडे केलाय तर हिनं त्याच मुलासोबत लग्न केलं पाहिजे. त्यामुळं त्यांच्या या गोष्टीला विरोध होता की नाही, दुसरीकडे साखरपुडा झालाय आणि जिथं साखरपुडा झालाय ती त्यांची बहीण लागत होती. त्याच्यामुळं नात्यात. हो, नात्यामध्ये बहीण लागत होती. त्याच्यामुळं त्यांना आणखीन असं झालं की नको बाबा, बहिणीच्या घरी दिली मुलगी तर हिनं तिथेच लग्न केलं पाहिजे. पण त्याच्यामुळं तू आपल्या भावना मोकळ्या नाही केल्या त्यावेळेस वडिलांकडे की ठीक आहे तुम्ही लग्न जमवताय माझं पण भावना विचारून घ्या, मला लग्न करायचं ह्या मुलाशी, असं बोलणं झालं होतं कधी? हो, झालं होतं सर. त्या टायमाला ते नाही बोलले. मी सांगितलं होतं की मला नाही करायचं आहे त्या मुलासोबत लग्न. त्या टायमाला वडील नाही म्हणले. नाही म्हणले, त्यांनी ऐकलंच नाही त्या टायमाला माझं. ते म्हणे की नको म्हणे, ऐक म्हणे तू थोडंफार माझं. त्याच्यामुळं मी जास्त बरं, काय झालं असतं तर तुझ्या वडिलांनी ऐकलं असतं असं वाटतं तुला, की मी हे केलं असतं तर वडिलांनी ऐकलं असतं? सगळं करून बघितलं होतं सर मी मग पण. शेवटचा पर्याय झाला. हा, शेवटचा हाच पर्याय होता. कारण की मी सगळं करून बघितलं की नको, मला करायचं आहे म्हणलं, आम्हीच सोबत लग्न करायचं आहे, पण त्यांची मानसिकता नव्हतीच तेवढी समजून घेण्यासारखी. तर अमित पण तुझ्या सगळ्या घरच्या लोकांना ओळखीचा होता. वडील असतील, तुझे चुलत भाऊ जे आरोपी आहेत, हे सगळ्यांचं मैत्री होती आणि चांगल्यापैकी ओळख होती सगळ्यांची. हो सर, कारण की त्यांचे वडील आणि माझे वडील लहानपणाचे मित्र आहे ना, तर त्यांची हो, आणि यांचं पण आमच्या घरी येणं जाणं चालूच राहायचं. सगळेजण ओळखायचे यांना आमच्या इकडं, कारण की लहानपणापासून आमच्या इकडं जास्त राहिलेले आहे ना, त्याच्यामुळं सगळ्यांसोबत ओळख होती यांची लहानपणापासून. एवढं सगळं घरोबा असताना एकमेकांच्या घरी जाऊन जेवणं खावणं तुमची होती सगळी, ही म्हणजे प्रेमविवाहाचा राग का असू शकतो बरं? खास करून मुलींच्या बाबतीत. सर, तेच तर कळत नाही. मुलीच असं त्यांना वाटतं मुलीच गुन्हा करताय, मुलांनी केलं त्यांना काही वाटत नाही, पण मुलीने ही गोष्ट केली नाही पाहिजे ना, असं त्यांचं म्हणणं राहतं. समाजामध्ये सगळ्यांचं तसंच म्हणणं राहतं की मुलींना असं नाही केलं, मुलांनी काही केलं चालतं पण मुलींना नाही केलं पाहिजे, अशी मानसिकता झालेली सगळ्यांची. हे थोडं तसं कुणावर प्रेम करणं हे काही गुन्हा नाहीच आहे. कायद्याने त्याला परवानगीसुद्धा, तुमचं वय व्यवस्थित असेल, तुम्ही कुणाच्याही जातीत कुणाच्याही सोबत लग्न करू शकता. हा कायदासुद्धा समजून घेत नाहीत लोक. हां सर, कायदा त्यांना वाटतं कायदा आहे, पण आपल्या ह्याच्यात चालत नाही, असं असतं लोकांचं, समजून थोडं नाही घेत. इब्रत, इगो, हां, इज्जत हे फुकट कल्पना आहेत हो, लोकांच्या. इगो खूप लोकांचा राहतो ना. नाही, आपलं असं आहे ना, असंच पाहिजे ना आपल्याला, दुसऱ्यांचं समजून नाही घेत कोणी. इज्जतचं फार राहतं. मुलीच्या बाबतीत खूप राहतं. वडिलांना असं राहतं की नाही, आपली इज्जत यांनी ना असं केलं ते आपली सगळी इज्जत चालली जाईल. वडिलांचं असं मत राहतं त्या टायमाला. वडील ऐकून घेत नाही मग त्या टायमाला मुलीचं. माझ्या बाबतीत झालं ना तसं, ऐकलं नाही वडिलांनी. त्या टायमाला ते मला म्हणले होते मला इज्जत माझ्या जीवापेक्षा जास्त आहे म्हणून त्या टायमाला. त्याच्यामुळं मग मी पण काही बोलले नाही त्यांना जास्त. प्रयत्न केला मी समजवण्याचा, पण नाही ऐकलं ते. तुला काय वाटतं की त्यांच्या मनात हा राग कायम राहिला असता? 1 महिना झाले, 1 वर्ष झाल्यासुद्धा, कारण प्रेमविवाहामध्ये एखादा मूल होईपर्यंत दोन्ही बाजूची लोकं थोडी रागात असतात, पण मूल वगैरे झाल्यानंतर थोडं माइल्ड होत जातात. हो
हो, मला वाटलं होतं सगळं शांत होईन का, कारण की माझा नवरा मला खूप बनला होता की 1 वर्ष होऊ दे, मी तुला सगळं नीट करून देईन. आणि ते मला म्हणे की मला माहिती म्हणे, मामा ऐकन म्हणे माझं, होऊन जाईन सगळं, 1 वर्षात मी करून देईन म्हणे तुला. नाही, त्याने मला खूप असा शब्द दिला होता की मी सगळं नीट करून देईन म्हणून तुला. तर तू आता फर्स्ट इयरला आहेस. तुझ्या नवऱ्याची पण फार इच्छा होती की तू खूप जास्त शिक्षण घ्यावं, कारण तो थोडासा कमी शिकलेला होता, पण तो तुला खूप शिकवायच्या प्रयत्नात होता. हां, हो सर, ते मला म्हणे की मी आता जॉब बघतो म्हणे आणि माझं ॲडमिशन करून देणार होते ते. आम्ही ॲडमिशन करायला जाणार होतो. म्हणे मी कमवतो म्हणे, तू शिक म्हणे, फक्त तू शिक म्हणे, बाकीचं नको विचार करू, त्याचं टेन्शन नको घेऊ, मी शिकवतो म्हणे तुला. असे शब्द बोलले होते ते काय मला. व्हायचं होतं तुला, म्हणजे तुमच्या दोघांच्या गप्पा होतच असतील ना, हां. की ठीक आहे थोडंसं आपण मध्यम परिस्थितीत आहोत. त्यांनी मला पोलीस भरतीसाठी ट्राय कर म्हणत होते की आपण पोलीस भरतीमध्ये पण बघू म्हणे, होत असेल तर पोलीस भरतीचं बघ म्हणे, आणि एक इकडं तुझं BScचं चालू आहे तर BScमध्ये पण बघ म्हणे, दोन्हीकडून बघू आपण काय करायचं आहे. भरती मारायला सांगत होते ते मला त्या टायमाला. तशी तयारी करून घेतली. हां, तयारी सुरूच करायची होती सर. 1-1.25 महिना घराच्या बाहेर निघू देत नाही ना नवीन जोडप्याला, त्याच्यामुळं मग ते 1-1.25 महिना झाल्याच्या नंतर सुरू करू म्हणे आपण तयारी वगैरे. चालू होतं आमचं तुला बोलणं. असं कुठेतरी वाटतं का की आपण इथं यायला नको होतं, 1-2 वर्ष कुठेतरी बाहेर राहायला पाहिजे? नाही ना सर, बाहेर राहिलो असतं, बाहेर झालं असतं, दोघं नसतो आम्ही आत्ता. कोणाला कानोकान खबर झाली नसती ना, मग आम्ही दोघं पण नसतो त्या टायमाला, कोणाला कळालं असतं. तसं झालं असतं तुमच्या दोघांची हत्या केली असते का? हो सर, मग कारण काय आम्ही बाहेर होतो तेव्हा आम्हाला सांगत होते मुलं की आप्पासाहेब असं असं बोलतोय म्हणून. त्याच्यामुळं भीती वाटत होती, घरच्यांना भीती वाटत होती, कितीक दिवस बाहेर राहणार आहे. आणि परिस्थिती पण नाही ना सर, इतके पैसे कोण बाहेर खर्च करणार आहे, स्वतःचं घर असून सुद्धा कोण बाहेर राहणार आहे इतके दिवस. त्याच्यामुळं मग आम्ही चालले आलो इथं. पण तुझ्या घरच्या लोकांची पण नाही ना काय गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीच आहे, नाही. एकदम साधे सरळ माणसं आहेत, आणि ही लोकंसुद्धा एकदम साधे सरळ माणसं आहेत. काय करायला पाहिजे मला सांग, की ठीक आहे आता तुझी घटना झालेली आहे, राज्यामध्ये अनेक या आधीसुद्धा घटना झालेल्या आहेत, परंतु ही दरी कमी करण्यासाठी काय झालं पाहिजे असं वाटतं? दरी कमी प्रेम करण्यासाठी. समजून घेतलं पाहिजे सगळ्यांनी. हो सर, प्रेम प्रेम तर आता ह्या पिढीमध्ये तर अर्ध्याच्या वर 50-90% तर मुली आता प्रेमविवाहच करताय. प्रेमविवाह मेन आहे त्यांच्यासाठी, कारण की आता मुली मेच्युअर आहेत, त्या समजून घेतात, मुली लवकर मेच्युअर होतात असं म्हणतात. तर मग मुलींच्या भावना असं राहतं की आपल्याला जो जोडीदार लागतोय तो पाहिजे ना, आपल्याला जो आपल्याला समजून घेईन असा जोडीदार लागतो प्रत्येक मुलीला. आणि मी पण तसंच बघितलं, मला माझा जोडीदार माझ्या याच्यानुसार पाहिजे नव्हता ना, आणि मला जसा लागत होता मला तसाच जोडीदार भेटला होता. प्रेमविवाह करणं काही चुकीचं नाही, मला तर नाही वाटत काही चुकीचं आहे. प्रेम करणं थोडी चुकीचं असू शकतं. प्रेम सगळेजण करू शकते, सगळ्यांवरच अधिकार आहे ना तो प्रेम करण्याचा. मला आता काय तुला विचारावं, कारण तू कोणत्या मानसिकतेत आहे मी समजू शकतो. तू मला वेळ दिला हीच फार मोठी गोष्ट आहे, एवढं सगळं आघात सहन करून. काय म्हणजे पुढं शिक्षणाचं ठरवलं आहे तू? हो सर, आता मला माझ्या पायावर तर उभाच राहणं आहे. सासू सासरे दीर कधीपर्यंत माझ्यासोबत राहणार, त्यांना पण त्यांची लाईफ आहे, मला पण माझ्या पायावर उभा राहणं आहे. घराबाहेर तर निघणंच आहे ना शेवटी, किती काय केलं, एक महिना बाहेर नाही निघणार, पण त्याच्यानंतर मला घराबाहेर निघणंच आहे ना, करणंच आहे मला काही ना काही, स्वतःच्या पायावर उभा राहणं. कारण माझ्या नवऱ्याची इच्छा होती मी शिकावं, तर मग मी शिकणच ना, त्याच्यासाठी करावं लागेल मला काही ना काही. तुला असं वाटतं तुझ्या घरच्या लोकांना नंतर पछतावा होऊ शकतो? पस्ताव होऊन काय सर, आता इतकं सगळं होऊन गेलंय, पस्ताव करून काय करतील ते आता. होईन त्यांना कधी ना कधी होईन, पण आता काही फायदा नाही ना त्या गोष्टीचा. जे व्हायचं नुकसान तुझं झालं. जे माझं नुकसान व्हायचं ते झालं, माझा माणूस गेला मला सोडून, गेला तो. आता तो थोडी परत येणार, त्यांनी पस्तावा केला तो थोडी माझ्या दारात येऊन उभा राहणार का मी आलो म्हणून बघ म्हणून, असं थोडी ना होणार आहे. शेवटी तो गेला मला सोडून, आता याच्या पुढं काय सांगणार मी कोणाला. तुला त्यांनी जर बोलवलं घरच्या लोकांनी? नाही, मी नाही जाणार आहे. म्हणजे माझी लाईफ इतकी पुरी खराब करून मी कुठं जाणार आहे. शेवटी माझा नवरा ह्या घरात राहत होता, तर मी पण ह्याच घरात राहीन ना, मी कुठे जाणार आहे, मी इथेच राहणार आहे, मी नाही जाणार आहे कुठं. माझे सासू सासरे मला मुलींवानीच सांभाळत आहे आता, तर माझी पण जिम्मेदारी कमी मुलींवानी त्यांना बघन सांभाळन मी पण त्यांना. शिक्षण चालू ठेवलं? हो सर, शिक्षण तर चालू ठेवावं लागेल, शेवटी पायावर उभं राहायचं आहे ना मला.
सासू सासऱ्यांची जबाबदारी पण घ्यायची. सासू सासऱ्याची जबाबदारी पण घ्यायची आहे आता. त्यांचा मुलगा म्हणून मला आता करणं आहे ना सगळं पुढं. आता यांनी जितकी जिम्मेदारी घेतली होती तितकी मला पण घेणं आहे. सगळं बघणं आहे आता पुढं काय आहे कसं आहे. घरच्यांची आता परिस्थिती तर तुम्हाला काही लपून नाही आहे सर. घरातली परिस्थिती सध्या खूप विकट आहे. त्याच्यामुळं आता बघणं आहे. परंतु ठीक आहे, आता तू ज्या आघातामध्ये काय म्हणतात, काळ हे चांगलं औषध आहे. कालांतराने तू या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडशील. तू आताच बऱ्यापैकी पडलेली दिसते. याच्यातून बाहेर माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे, कारण मानसिकता खंबीर असेल तर पुढच्या आयुष्याची वाटचालसुद्धा करता येईल. तुझ्या आयुष्याची सेफ्टीचा विषय जो आहे ना, पोलिसांकडे तर ते जबाबदारी घेतात. मी बघितलं पोलीसवाले इथं आता बाहेर बसलेले आहेत. परंतु तुला किती दिवस ही भीती राहील? आयुष्यभर भीती राहू शकते? आयुष्यभर पण असू शकते सर. कारण की मनामध्ये राहते. आपण रोडाने चालताना कोण काय करू शकतं सांगता येत नाही ना. कोणी मागून येऊ शकतं, कोणी पुढून येऊ शकतं. तर ती मनामध्ये भीती राहीनच, कायमच राहीन ती, की आत्ता काय होईल, नंतर चालून काय होईल आपल्यासोबत. ती भीती मनात राहीन, कायमची राहीन ती. आयुष्यभर तुला ही भीती ठेवावं लागेल? आयुष्यभर ठेवून तर चालणार नाही ना सर. जगन कसं माणूस भीती मनामध्ये राहिली तर. इतकी भीती पण नाही ठेवावं लागणार. पण आपल्याला पुढं चालून करणं आहे काही काही. घरच्यांचा पण सपोर्ट आहे, पण करावं लागेल. आता घराबाहेर निघणं तर आहेच मला आज उद्या. निघावं तर लागणच नाही. काय अपेक्षित आहे तुला न्याय म्हणून? ठीक आहे, आता आरोपी अटक झाले, प्रोसेस करताय पोलीसवाले, तुमचं पण त्यांना सहकार्य, आणि पोलीसवाले सुद्धा तुम्हाला व्यवस्थित सहकार्य करताय. सर अपेक्षित काय, न्याय कसा पाहिजे? न्याय तर सर असं वाटतं की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. पण काय आता तू विचार करशील, वडील आहेत, भाऊ आहेत, हां. म्हणून त्यांनी म्हटलं की तुझी विचार नाही मानसिकतेचा केला ना मी सर. मी समजू शकतो. तू असं विचित्र चक्रव्यूहामध्ये अडकलेली आहेस. ठीक आहे, नवरा तर गेलेलाच आहे आता तुझा. वडिलांना भावांना सुद्धा तुझ्या मनात कुठेतरी सॉफ्ट करणार असाल. शेवटी तुझे वडीलच आहेत ते. ठीक आहे, राग आहे, सगळ्या गोष्टी आहेत. कुठेतरी आता एक विचित्र आहे ना, मी हा प्रश्नसुद्धा तुला विचारायला नाही पाहिजे, कारण तुला याच्यावर व्यवस्थित बोलता नाही येणार आहे. बोलताच येणार नाही ना सर. इतक्या गोष्टी घडून गेल्या की अशी बोलायची मानसिकताच राहिलेली नाही. सांगू शकत नाही मी आता काय आहे, कसं आहे. नाही सांगू शकत कोणाला. पण आयुष्य जगायचं. पण आयुष्य जगावं तर लागेल ना जिद्दी सर. जिद्दी नाही. त्यांच्या नाकावर टिचून जगून दाखवायचं की माझा नवरा आहे माझ्या पाठीशी, आणखीन पण आहे. तो मला हिंमत देत होता. 12 दिवस जेव्हा झुंजत होता तो मला म्हणत होता मी आहे, मी तुझ्यासाठी. मला इतकं बोलत होता ना तो. मग त्याच्या जिद्दीसाठी तर मला जगणंच आहे ना, किती काय केलं तरी. तुमची ओळख कशी झाली? म्हणजे आम्ही लहानपणापासून ओळखत होतो. मग नंतर इंस्टाग्रामद्वारे आम्ही फ्रेंडशिप झाली आमची. मग त्याच्यानंतर ओळख आणखीन वाढत वाढत गेली आमची. तर अशी प्युअर भावना होती ना प्रेमाची, लग्न करायचं, सेटल व्हायचं? हो, ती भावना होती. लग्न करायचं आहे, सुखी संसार करायचा आहे. इकडं तिकडं त्यांना मला फिरवायचं होतं त्यांना. त्यांची खूप इच्छा होती. पावसाळा त्यांना आवडत होता ना, तर मग त्यांची इच्छा होती की मी पावसाळ्यात तुला इकडे घेऊन जाईन, तिकडे घेऊन जाईन. आणि आम्ही 1 महिन्यातच आम्ही वेरूळला घेऊन गेले होते. म्हणे याच्यानंतर आपण म्हैसमाळला जाऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ, असं म्हणत होते ते. छोटी छोटी स्वप्न होती ना सगळी? हो, सगळे छोटे छोटे स्वप्न होते सर. सगळे असे तुटून गेले. काय म्हणते ना, एका सेकंदात सगळं असं होतंच नव्हतं झालंय माझं आता सध्याला. निश्चितपणे आपण हिची सगळी भावना ऐकलेली आहे. फार लहान आहे ही मुलगी, 20-22 वर्षाची मुलगी आहे. पण जे झालं ठीक आहे, आता तिने तिचा ॲक्सेप्ट केलेलं आहे, त्याचा तिने स्वीकार केलेला आहे. आयुष्यासाठी आता जिद्दीने तिला उभं राहायचं आहे. तिला आपल्या नवऱ्याचं जे काही स्वप्न होतं, चांगलं शिक्षण घेऊन चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये करायच्या, आणि विशेष करून अख्खं सासर तिच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे. तिचं दीर असेल, तिचे सासू सासरे, आणि आसपासचे सगळे गल्लीतले लोक असतील, कुठल्या धर्माचे मी हे तुम्हाला सांगणार नाही, पण सगळी गल्लीची गल्ली त्या पोरीच्या पाठीशी उभी राहिली, तिला हिंमत देत आहेत. आणि तीसुद्धा आता याच्यातून बाहेर येईल. आणि मी जसं बोललो की काळ आहे चांगलं औषध असतं, कालांतराने या गोष्टी थोड्या मागं पडतील. मात्र तिने जाता जाता एक शेवटचं वाक्य असं बोललं की माझी आणि अमितची फार छोटी छोटी स्वप्न होती, 1 सेकंदात ती नाहीशी केली, ती स्वप्न चिरडून टाकली. फुलेशाह आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये या गोष्टीचा काय अर्थ आहे चांगल्या विचारवंतांना कळू शकतं. समाजाने सुद्धा विचार केला पाहिजे या सगळ्या गोष्टींबद्दल. प्रेम करणं काही कायदेशीर गुन्हा नाही. सगळ्या गोष्टींच्या कक्षा मर्यादा बघून प्रेम करणं काही चुकीचं नाही. मात्र या अशा घटना आधी घडल्या नाहीत असं नाही, यानंतर घडणार नाहीत असं सुद्धा नाही. मात्र कुठंतरी समाजाने एक पाऊल उचलणं फार गरजेचं आहे.
कारण सगळ्यात थोर मोठ्या संत महात्म्यांनी प्रेमविवाहासाठी आंतरजातीय विवाहासाठी आपापल्या पद्धतीनं प्रयत्न केलेले आहेत. तशा पद्धतीची सुरुवात झालेली आहे. मात्र कुठंतरी समाजाच्या मनामध्ये हा ईर्षेचा, जातीच्या खोट्या इब्रतीचा, या सगळ्या गोष्टी कुठंतरी आपल्याला विचार करणं फार गरजेचं आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.